बातमी दक्षिण मध्य म्हणून राहुल शेवाळे यांना शिंदेच्या शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शिवसेनेची यादी जाहीर झालेली आहे। दक्षिण मध्य मधून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। कोल्हापूर मधून धैर्यशील माने, शिर्डी मधून सदाशिव लोखंडे, त्याचबरोबर बुलढाणा मधून प्रतापराव जाधव, हिंगोली मधून हेमंत पाटील, रामटेक मधून राजू पारवे, हातकणंगले मधून संजय मंडलिक आणि मावळ मधून श्रीरंग अप्पा बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। फक्त रामटेक मधून राजू पारवे हे जर सोडले तर सगळ्या खासदारांना पुन्हा एकदा संधी शिवसेनेने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघतोय राहुल शेवाळे यांना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आलेली आहे। दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शिवसेनेकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। जी संभाव्य यादी साम टीव्हीने दाखवली होती तीच यादी आपल्याला अंतिम असल्याचं आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहे। दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, त्याचबरोबर कोल्हापूरमधून धैर्यशील माने, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाणा प्रतापराव जाधव, हिंगोलीमधून हेमंत पाटील, रामटेकमधून राजू पारवे, मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे विद्यमान खासदारांवरच विश्वास दाखवताना शिवसेना दिसते आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर एक उमेदवार जर सोडले, राजू पारवे हे काँग्रेसमधून शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेत आणि त्यांना रामटेकमधून उमेदवारी देण्यात आली आहे। आणि त्यामुळे आपण बघितलं तर जे अगोदर आता जे सध्या विद्यमान खासदार आहेत याच खासदारांना पुन्हा एकदा संधी शिंदेच्या शिवसेनेने दिलेली आपल्याला पाहायला मिळते। शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे। प्रतापराव जाधव आपण बघतोय पहिल्या यादीमध्ये जर आपण नावांवर जर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की विद्यमान खासदारांना संधी दिलेली आहे। काही ज्या महायुतीमध्ये तिढा असणाऱ्या जागा आहेत त्या मात्र अद्याप जाहीर झालेल्या नाहीत। शिवसेनेकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत आणि त्यांना दक्षिण मध्यमधून उमेदवारी मिळणार याची खात्री होती। त्यांचं एक तिकीट फायनल झालंय, त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। दुसरीकडे शिर्डीमधून सदाशिव लोखंडे असतील, हातकणंगलेमधून धैर्यशील माने, बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव, हिंगोलीमधून हेमंत पाटील, राजू पारवे, संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। एक नजर टाकूयात प्रतापराव जाधव बुलढाणा, राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबई, सदाशिव लोखंडे शिर्डी। त्यामुळे विद्यमान खासदार पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिंदेच्या शिवसेनेने आपण बघतोय की विद्यमान खासदारांवर विश्वास दाखवलेला आहे। कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांना धैर्यशील माने आणि सदाशिव मंडलिक यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। तर सदाशिव लोखंडे यांना सुद्धा पुन्हा संधी दिली आहे। प्रतापराव जाधव यांनाही पुन्हा संधी दिलेली आहे। श्रीरंग बारणे यांनाही संधी देण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा जाऊया सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज। संदीप, नक्कीच आपण पाहतोय की जे विद्यमान खासदार आहेत, एक रामटेकची जागा सोडली तर ज्या बाकीच्या 7 जागा आहेत त्यामध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्यावर पुन्हा एकदा पक्षाने विश्वास दाखवलेला आहे। त्यामध्ये आपण थोड्या वेळापूर्वी ही यादी संपूर्ण आपण वाचून दाखवली होती आणि जी यादी होती ती आपण पाहतोय की दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, तर हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंगप्पा बारणे, रामटेक म्हणून राजू पारवे आणि हातकणंगलेतून धैर्यशील माने यांची नावं ही जाहीर करण्यात आलेली आहेत। मात्र जे वादग्रस्त किंवा आपण म्हणतोय की ज्यावरती भाजपने देखील दावा केला होता, नाशिक किंवा संभाजीनगर या जागा यामध्ये अद्याप तरी त्याची कुठलाही खुलासा केलेला नाहीये की त्या ठिकाणी नेमका कोण उमेदवार आहे। मात्र आपण पाहतोय की ही यादी जाहीर झालेली आहे। त्यामध्ये शिवसेनेचे पहिले 8 उमेदवार त्या ठिकाणी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या खासदारांना कामाला लागण्याच्या सूचना या देखील मुख्यमंत्र्यांकडून दिलेल्या आहेत। यामध्ये आता महायुती कशा पद्धतीने या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात काम करतं हे पाहणं महत्वाचं आहे। कोल्हापूरची जागा जर आपण पाहिली तर कोल्हापूरच्या दोन्ही जागा या ठिकाणी तगडं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे। एकतर शाहू महाराज स्वतः उभे राहिलेले आहेत, त्यांच्या पुढे संजय मंडलिक यांचं आव्हान असणार आहे, तर धैर्यशील माने हे देखील कोल्हापुरातून आपलं नशीब आजमावणार आहेत। त्यामुळे आता उर्वरित यादी नेमकी कधी येते पाहणं महत्वाचं राहणार आहे। संदीप। अगदी सूरज, आपण बघतोय की या 8 उमेदवारांची जी यादी जाहीर केली आहे त्यामध्ये विद्यमानांना संधी देण्यात आली। राजू पारवेंचा अपवाद वगळता बाकी ठिकाणी विद्यमान खासदार आहेत। मात्र दुसरीकडे ज्या दुसरी यादी येईल त्यामध्ये मात्र अनेक धक्के आपल्याला बघायला मिळू शकतात, कारण त्या जागांवर महायुतीमध्ये काहीतरी तिढा आहे। कोणाला दोन्ही पक्षांनी तिन्ही पक्षांनी दावा सांगितलेला दिसतोय आणि त्यामुळे दुसरी यादी कुठेतरी धक्का देणारी असेल असं वाटतंय।
नक्कीच यामध्ये अशी शक्यता वर्तवली जाते की निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जो अहवाल आला होता त्यामध्ये काही आमदारांच्या कामासंदर्भात असमाधानकारकता दाखवण्यात आली होती, त्यामुळे त्या ठिकाणी बदल करणं हे अपेक्षित होतं. तर त्याचबरोबर भाजपचं देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्ती बळ असल्यामुळे त्या ठिकाणी भाजपने देखील दावा केलेला आहे. त्यामुळे हे मतदारसंघ वगळून आज 8 उमेदवारांची यादी ही शिवसेनेकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. त्या 8 मध्ये जर आपण पाहिलं तर 7 हे विद्यमान खासदार आहेत, त्यांचा पुन्हा एकदा विश्वास पक्षाकडनं दाखवण्यात आलेला आहे. रामटेकचे जे कृपाल तुमणे आहेत त्यांच्या जागी फक्त काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले राजू पारवे यांना त्या ठिकाणी तिकीट दिलेले आहे. मात्र आता कृपाल तुमणेंना पुढे भविष्यात काय नेमका पक्ष जबाबदारी देतात हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. अगदी सूरज, यामध्ये आपण बघितलं तर कुठेतरी संजय मंडलिक असतील किंवा श्रीरंग बारणे असतील यांच्या उमेदवारी संदर्भात साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र कुठेतरी आमदारांची नाराजी किंवा पक्षामधली अस्वस्थता या सगळ्या गोष्टींचा विचार करून विद्यमानांना पुन्हा एकदा संधी दिली जाते अशी चर्चा सुरू होती. नक्कीच या ठिकाणी मावळच्या जागेवरती आपण पाहिलं तर राष्ट्रवादीकडनं दावा करण्यात आला होता, तर दुसरीकडे हिंगोलीत देखील तेच वातावरण पाहायला मिळत होतं. ज्या पद्धतीने भाजपकडनं शिवसेनेच्या एकूणच जागांवरती दावा केला जात होता, त्यामुळे शिवसेनेत कुठेतरी अंतर्गत नाराजी पसरत चालली होती. आणि हेच कुठेतरी लक्षात घेता आज 8 उमेदवारांची यादी जाहीर करून कुठेतरी खासदारांना दिलासा हा मिळालेला आहे. त्यामध्ये विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा विश्वास दाखवल्यामुळे कुठेतरी ही नाराजी ही दूर होण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या यादीत आता पुढे काय चेंजेस होतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. संदीप, अगदी दुसरा एक महत्वाचा प्रश्न, या यादीमध्ये यवतमाळ, वाशिम आणि नाशिक या 2 जागांचा समावेश नाही पहिल्या यादीमध्ये. कारण आपण बघितलं तर भावना गवळी असतील किंवा नाशिकमध्ये हेमंत गोडसे असतील यांच्या उमेदवारीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र पहिल्या यादीमध्ये या दोघांची नावं नाही आहेत. नक्कीच नाशिकची जागा आहे, त्यावर हेमंत गोडसे हे स्वतः यांनी शक्ती प्रदर्शन केलं. एकदा ठाण्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या घरी शक्ती प्रदर्शन केलं, तर वर्षावर देखील ते काल आले होते आणि आज देखील ते मुंबईत तळ ठोकून बसलेले आहेत की नाशिकची उमेदवारी कुठल्याही परिस्थितीत मिळावी यासाठी ते आग्रही आहेत. त्यांनी शब्द जोपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असं पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगण्यात आलं होतं. त्यामुळे एकूणच नाशिक, यवतमाळ, वाशिम त्याचबरोबर संभाजीनगर या 3ही जागांसाठी शिवसेना ही आग्रही आहे. या 3 जागा या शिवसेनेला मिळतात का आणि भाजप या जागांवरचा दावा सोडतो का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण भाजपने छत्रपती संभाजीनगर मधून त्या ठिकाणी भागवत कराड हे देखील इच्छुक उमेदवार आहेत. तर यवतमाळमध्ये भावना गवळी यांच्या ऐवजी मंत्री संजय राठोड यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती. तर नाशिकची जी जागा आहे ती भाजप स्वतःकडे घेऊ इच्छित आहे. त्यामुळे याकडे आता पुढे काय होणार दुसऱ्या यादीत या उमेदवार नेमके कोण असणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. अगदी सूरज, या सगळ्यामध्ये आपण बघितलं मुंबईतली एक जागा जाहीर करण्यात आली, ती म्हणजे दक्षिण मध्यची राहुल शेवाळे यांना उमेदवार आहे. मात्र मुंबईतल्या इतर कोणत्याही जागेवर अद्याप उमेदवार जे पहिल्या यादीमध्ये मुंबईतल्या कोणत्याही राहुल शेवाळे वगळता दुसरा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये. नक्कीच मुंबई हा शिवसेनेचा खरं तर बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र मुंबईत आपण पाहतोय तर राहुल शेवाळे वगळता गजानन कीर्तीकर हे दुसरे खासदार होते. मात्र एकूणच वयोमर्यादा लक्षात घेता त्या ठिकाणी शिवसेनेकडनं इतर पर्याय सुचवले जात होते. आजच आपण पाहिलं तर अभिनेता गोविंदा यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे आणि उत्तर पश्चिमसाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्या ठिकाणी गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्रच उभे राहत आहेत. त्यामुळे आता गोविंदा ते अमोल कीर्तीकर यांचा सामना हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतले जे उमेदवार आहे हे अद्याप घोषित करण्यात आलेले नाही आहेत. संदीप, अगदी सूरज, आणि दक्षिण मुंबई मधला सुद्धा एक विषय, दक्षिण मुंबईची जागा यशवंत जाधव एकीकडे इच्छुक असताना दुसरीकडे ती जागा मनसेला दिली जाण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे ती जागा सुद्धा पहिल्या यादीमध्ये दिसत नाहीये. नक्कीच महायुतीत अद्याप मनसे ही सहभागी झाली आहे का हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती त्यानंतर मनसे ही महायुतीत सहभागी होईल अशी चर्चा या रंगल्या होत्या. महायुतीत मनसेचा प्रवेश झालेला आहे. मात्र 2 जागांचा प्रस्ताव होता, त्यानंतर पुढे कुठेही मनसेच्या सहभागाबाबत विषयच आलेला नाहीये. त्यामुळे दक्षिण मुंबई हा जो मतदारसंघ आहे हा खरं तर पारंपरिक शिवसेनेचा राहिलेला आहे. त्या ठिकाणी अरविंद सावंत हे खासदार आहेत. मात्र शिवसेनेत झालेल्या सत्तांतराच्या नाटकानंतर या ठिकाणी 3ही पक्षांनी दावा केला होता. त्यामध्ये मिलिंद देवरा यांचं नाव शिवसेनेकडनं आघाडीवर होतं. त्यानंतर
यशवंत जाधव यांचं नाव देखील या ठिकाणी आघाडीवर आहे. मात्र भाजपकडनं राहुल नार्वेकर यांना ऑलरेडी ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि ते त्या मतदारसंघात फिरत देखील आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईचा तिढा हा अद्याप सुटलेला पाहायला मिळत नाहीये. अगदी या सगळ्यामध्ये आपण बघतोय सूरज, दक्षिण मुंबई आणि शिर्डी या 2 जागांचा प्रस्ताव मनसेने दिला होता. मात्र आता शिंदे गटानं शिर्डीमधून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता शिर्डीचा प्रश्न निकाली लागलाय असंच म्हणावं लागेल. नक्कीच शिर्डी या ठिकाणी मनसेने आग्रहीपणे आपली भूमिका मांडली होती. तर बरोबर दक्षिण मुंबईत देखील त्यांनी आपला दावा करण्यात आला होता. मात्र तर शिवसेनेकडनं आजही जे 7ही त्यांचे उमेदवार आहेत, विद्यमान खासदार आहेत, त्यांना संधी दिलेली आहे. त्यामुळे शिवसेना ही देखील त्यांच्या जागांवरती आग्रही पाहायला मिळत आहे. खरं तर शिवसेनेकडनं 18 जागांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी आज 8 जणांची यादी जाहीर झालेली आहे. असं सांगितलं जात आहे की शिवसेनेकडनं आणखी काही जे जवळपास 16 ते 17 जागांची मागणी करण्यात आलेली आहे, तो तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे त्यावरती चर्चांचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर जे वादग्रस्त किंवा ज्या मतदार अगदी सूरज मी तुला थोडंसं थांबवतोय.